तर नमस्कार मंडळी, कसे आहात? आजचा आहे रविवार आणि आजचे आहे 14 डिसेंबर. आणि बघू शकता आज जेवणात वगैरे सकाळी म्हणजे पोळ्या आणि वरणच केलेलं होतं. पोळ्या वरण चटणीच हेच जेवलो होतो आम्ही. नंतर मग 3 वाजता सर्व माझे कामं झाले. 2 किलोची ड्रायफ्रूट लड्डूची ऑर्डर होती, ती पण मी कंप्लीट केली. आणि 3 वाजता तन्वी आणि मी निघालो मार्केटमध्ये. आणि आजचा रविवार असल्यामुळे मग भाजी बाजार आणायचा होता थोडासा मला, आणि तन्वीला पण काहीतरी घ्यायचं होतं. तुम्ही बघू शकता ते पुढे हा भाजी बाजार मी आणलेला आहे. असा पेरू वगैरे आणलेले आहेत आणि सर्व म्हणजे हे आठवड्याचा बाजार भरून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला इथून काही घ्यायचं काम नाही पडत, कारण की इथे खूप महाग मिळतो असा भाजीपाला. 8 दिवस हा पुरून जातो. काही थोडंफार लागलं तर घ्यायचं. आणि हे गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत, तर पोथ्या पण आणलेल्या आहेत 5 वाटायसाठी. आणि हे बघू शकता तन्वीने काय घेतलं, तुम्हाला दाखवलंच असेल तिने काय घेतलं तर. आणि आज सगळा दिवस कामात गेला. कपडे वगैरे वॉश केले, कारण की स्कूलला उद्या जावं लागते मुलांना, म्हणून त्यांचे पण कपडे आज निघत असतात. जास्त शिल्लकचेच कपडे आज असतात आणि खूप फारसं काम होतं, म्हणून त्याच्यामुळे मी सकाळचा ब्लॉग काही शूट करणं नाही झालं माझ्याच्याने. आणि हा रात्रीचाच केलेला आहे मी, कारण की 7 वाजता आम्ही बाजारातून आलो होतो. मग त्याच्यानंतर मी दिवेबत्ती करून घेतली आणि हा बाजार वगैरे भरून ठेवला. आणि मेथी तोडायची राहिली होती, ते म्हटलं नंतर करू, कारण की जेवायचा वेळ झालेला होता, 8 वाजलेले होते. मग त्याच्यानंतर मी सांबार वगैरे बनवून घेतलं. आणि सांबार वगैरे बनवल्यानंतर आलूची चटणी केली आणि त्याच्यानंतर मग डोसे केले. मग 9 साडेनऊ वाजून गेले. तर मग त्याच्यानंतर मग मला जेवायला वाजले 10. जेवायला म्हणजे डोसाच खाल्ला होता मी पण. जेवायला वाजले होते 10. मला हा ब्लॉग मागं पुढे झालेला आहे. तर बघू शकता हा आधीचा आहे, आधीचा म्हणजे आजचाच आहे. तर हा पुन्हा टाकला गेला माझ्याच्यानी. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, व्हिडिओ जर आवडला असेल तर. चला या डोसे खायसाठी. मस्तपैकी आज डोसे बनवलेले होते. आणि असा होता माझा आजचा दिवस रविवारचा. आणि तुमचा कसा दिवस होता आजचा ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. तर बाय सर्वांना.